नमस्कार, V24 न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राइब करा। बघूया पुढील बुलेटिनमध्ये। धन्यवाद आमदार साहेब। ज्यांच्या नावात भीम आहे आणि ज्यांच्या नावामध्ये रामही आहे असे भीमरावजी केराम यांना आपण ऐकलं। विकास, संविधान याबाबत त्यांनी आपले बहुमूल्य विचार ठेवले। यानंतर तुमच्या आमच्या सामान्य माणसाला, वंचिताला, शोषिताला आणि शेतकऱ्याच्या वर्गातून ज्यांना महायुतीने उमेदवार दिली ते आपल्या हिंगोली लोकसभेचे लाडके उमेदवार आदरणीय बाबूराव कदम कोळीकर यांना सन्मानाने विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवाव्यात। रेणुका मातेच्या चरणी नतमस्तक होतो। छत्रपती शिवराय, महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो। संत सेवालाल महाराज, क्रांतिसूर्य बिरसा मुंडा, शाहीर अण्णाभाऊ साठे, महात्मा ज्योतिराव फुले, सर्वच महाराष्ट्रातल्या संत महंतांना नतमस्तक होतो। मंचावरील महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आज या हिंगोली लोकसभेच्या प्रचारार्थ या सभेसाठी अध्यक्ष म्हणून आवर्जून उपस्थित आहेत। त्याचबरोबर माहूरगडचे महाराज श्याम भारती गुरु, किनवट माहूर विधानसभेचे सन्माननीय आमदार भीमरावजी केराम साहेब, उमरखेड महागाव विधानसभेचे सन्माननीय आमदार नामदेवरावजी ससाने साहेब, हिंगोली लोकसभेचं 2 वेळास खासदार म्हणून नेतृत्व केलं असे आमचे गुरु शिवाजीराव माने साहेब, ज्यांनी गेल्या 3 वर्षापासून हिंगोली लोकसभेची तयारी केली होती, परंतु त्यांनी स्वतःच्या जे नगरपालिकेला सीओ म्हणून काम केलं, परंतु राजीनामा सुद्धा दिला आणि भाजप ह्या पक्षात लोकसभेचे उमेदवार म्हणून गेल्या 3 वर्षापासून राबत आहेत असे रामदासरावजी सुमटानकर साहेब, नांदेड जिल्ह्याचे भाजपाचे जिल्हा प्रमुख किशोरजी देशमुख साहेब, माजी जिल्हा प्रमुख सुधाकररावजी भोयर साहेब, ज्यांनी हिंगोली लोकसभेचं 15 वर्षे नेतृत्व केलं, त्यांच्या सुनबाई कैलासवासी उत्तमराव राठोड यांच्या सुनबाई माननीय संध्याताई राठोड, माननीय राजेंद्रजी केसवे साहेब, माननीय डॉक्टर मोहनजी चव्हाण साहेब, माननीय टारफे साहेब आदिवासी नेते, माननीय अशोक पाटील सूर्यवंशी, माननीय विनोदजी भरणे साहेब, माननीय अशोकजी नेमानीवर साहेब, माननीय ईसा खान साहेब, माननीय दिनकर चाडावर साहेब, माननीय वैजनाथ करपुडे साहेब, माननीय संदीपजी राठोड साहेब, माननीय प्रवीणजी सिरमवर साहेब, माननीय अजय चाडावर साहेब, आमच्या शिवसेनेच्या महिला जिल्हा प्रमुख भांगेताई,
माननीय सचिनजी नाईक, आमचे मित्र सुनील पाटील, किनवटचे तालुका प्रमुख शिवसेना बालाजीराव मुरकुटे, माननीय धरमसिंग राठोड, माननीय व्यंकटरावजी नेमानिवार आणि आमचे शिवसेनेचे तालुका प्रमुख माहूर सुदर्शन नाईक, वेळेअभावी आमचे धनलालजी पवार, मी ज्यांच्यासोबत 5 वर्ष जिल्हा परिषदला होतो, आदरणीय व्यासपीठ आणि जमलेले महायुतीचे सर्व पदाधिकारी, मतदार बंधूंनी, भगिनींनो, खर तर मी मनापासून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा आभार व्यक्त करतो की माझ्यासारख्या सर्वसाधारण कुटुंबातील एका शेतकरी कुटुंबातील व्यक्तीला हिंगोली लोकसभेची उमेदवारी दिली. साहेब, मला तर असं वाटतं मी काय स्वप्नात आहो की काय. फक्त शिवसेना भाजप महायुतीच हे करू शकते. हे महायुतीनं दाखवून दिलेलं आहे की माझ्या आई वडील किंवा माझ्या कुटुंबातले ग्रामपंचायत सदस्य सुद्धा कोणी नव्हतं आणि या बसलेल्या सर्व मंडळीच्या घरचं सुद्धा तीच परिस्थिती आहे. परंतु शिवसेना भाजप महायुती ही फक्त उमेदवाराचं काम बघते आणि 20 दिवसामध्ये उमेदवारी करून गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर माहूरगड येथे श्यामबाबा महाराज यांच्या माध्यमातून श्रीफळ वाढवून आपण प्रचाराची सुरुवात केलेली आहे. साहेब, हा लोकसभा 11 तालुक्यात विभागलेला आहे. 3 जिल्ह्यामध्ये या लोकसभेची मतदान संख्या 17,62,000 आहे. जवळजवळ तांड्यावाड्यासहित 2200 गाव आहेत. 1989 बूथ आहेत आणि वाढीव बूथ सहित 2004 पर्यंत गेले. हा विस्तारित आहे. मी तर 11 तालुक्यामध्ये पोहोचू सुद्धा शकत नाही. खर तर मी विधानसभेची तयारी करू लागलो. साहेब, माझी 2 मिनिटात मी हिस्ट्री सांगतो. 2009 ला सुद्धा विधानसभा लढवली, परंतु नांदेडचे मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेबांमुळे आमच्या 9 शिवसेना भाजपच्या सीटा हारलो. परंतु हारलेल्यापैकी सर्वात जास्त मताधिक्य 51,800 होते. हे सांगण्याचं सुद्धा कारण आहे. आपल्याला काही गोष्टी माहीत झाल्या पाहिजे. आणि 2014ला मी का विधानसभा लढू शकलो नाही. 2014ला साहेब मी माझा बिफॉर्म, आता जे उबाटा गटाचे उमेदवार आहेत त्यांना मी माझा स्वतःचा बिफॉर्म दिला. साहेब, त्या माणसाला 2000 कार्यकर्त्याच्या उखळ्या आश्रमात बैठक लावून निवडून आणलं आणि फक्त केदारनाथ मंदिरामध्ये ठरलं होतं सर्व कार्यकर्त्याच्या हातगाव आणि हिमायतनगरच्या साक्षीनं 5 वर्षासाठीच त्यांना. आणि तो माणूस 2019ला बेईमान झाला. बेईमान झाल्यामुळं लोकांनी मला बंडखोरी करायला लावली आणि त्या उबाटा गटाचा आज जे आपल्या समोर उभा आहे त्यांना 40-42 हजारांनी मी अपक्ष राहून 61,000 मतं मिळाले. माझी 6,500 सीट गेली होती. साहेब, आज सुद्धा तीच परिस्थिती आहे. तुमच्या इथं साक्षीनं सांगू इच्छितो, आजही 3 नंबरला
2019ला मी त्यांना 3 नंबरला ठेवलं. आज सुद्धा तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे हा 3 नंबरला राहणार आहे. साहेब तुम्ही मुख्यमंत्री होते. आज अर्धापूरपासून हातगाव, आष्टी, जवळगाव, फुलसावंगी हा तुम्ही पालखी मार्ग दिला. असे नवनवीन काम मागच्या काळात केले आणि परंतु त्या माणसानं सांगायसारखं कुठलंच काम केलं नाही. 5 वर्ष सत्तेत राहून आमदारकीचे फक्त ह्या धनदांडग्याला आमदारकी म्हणजे आरामासाठी राहते. तिथं जाऊन मोज मजा करायची. 5 वर्षे जनतेनं जे आपल्याला लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी पाठवलेला असते, जनतेच्या प्रश्नाचं ह्या धनदांडग्यांना काहीच घेणं देणं नाही. कितीतरी उदाहरण त्याच्याविषयी सांगू इच्छितो परंतु मला वेळ नाही. साहेबाला दुसऱ्या आणखी यवतमाळच्या कार्यक्रमाला जायचं. मी आपल्या समोर वचन देऊन सांगतो की माझ्या सर्वसाधारण माणसाला जी आज महायुतीच्या माध्यमातून जी उमेदवारी मिळालेली आहे, बंधूंनो, या निश्चितच दिलेल्या उमेदवारीचं मी सोनं करीन. मी माझा 5 वर्षाचा कार्यकाल जनतेच्या सेवासाठी घालेल. गेल्या 30 वर्षापासून मी नाहीतरी शिवसेनेत काम करतो. एकदा जे घेतलेलं पद आतापर्यंत सोडलं नाही साहेब. मी सुरुवातीला 5 वर्ष सरपंच झालो. 25 वर्ष झाले ग्रामपंचायत आमच्याकडे आहे. 5 वर्ष 10 वर्ष सुरुवातीला जिल्हा परिषद झालो. 25 वर्ष जिल्हा परिषद आमच्याकडे आहे. नांदेड जिल्ह्यातली सर्वात मोठी निवगा एमपी सोसायटी मी पहिल्यांदा 5 वर्ष झालो. आजपर्यंत सुद्धा आपल्या ताब्यात आहे. मी घेतलेलं पद आयुष्यात त्याला पुन्हा संधीच नाही सोडण्याची. असं काय समजू नका. वरून आदेश आल्यावर कुठल्याही क्षणी सुमठाणकर साहेबाला वाटायचं. असं काही समजू नका. पक्षानं आदेश दिला तर केव्हाही माझी काही तयारी राहते. मी माझा स्वतःचा बिफॉर्म दुसऱ्याला लावू शकतो. राजकीय लोकांच्या जीवनात याच्यापेक्षा काही नाही. बिहार मधलं उदाहरण देतो. उत्तर प्रदेशातलं बापाला लेख मारामारी करणारे आपण तुमच्या माध्यमातून, दूरदर्शनच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून पाहिलेले आहेत. परंतु मी राजकीय असून सुद्धा स्वतःचा बिफॉर्म लावलेला माणूस बेईमान झाला. त्याच्यापेक्षा हेच तुम्हाला माहित नाही, स्वतःच्या सख्या भावाला सुद्धा तो बेईमान झालेला आहे. तर तुमचं आमचं काय बंधूनो. कितीतरी उदाहरण आहेत. त्यांच्याविषयी तर टीका करण्यासाठी नाही. आपल्याला साहेब आणखी एक दुसरा विषय, महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी, साहेब आज तुम्ही एवढं आमचं पुण्य वाटून घेतलं. मी गेल्या 30 वर्षापासून, मीच नाही माझ्यासारखे अनेक लोक पेनगंगा प्रोजेक्ट साठी एवढे मागणी करायचे की हा आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून इसापूर धरणाच्या पूर्ण खालचा हा भाग तेलंगणा पर्यंतचा पेनगंगा प्रोजेक्ट 7 उच्च पातळी बंधारे याला मंजुरी देऊन काम सुद्धा चालू झालेली आहेत. आणि त्याचबरोबर विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणाऱ्या पेनगंगा नदीवर 7 नवीन मोठ्या पुलाचे बांधकाम, हे फार मोठी उपलब्धी आहे बंधूंनो. तुम्हाला काही एखाद्या वेळेस माहित नसेल, उच्च पातळी बंधारे पाणी पूर्ण पेनगंगा उन्हाळ्यात सुद्धा भरून राहणार आहे. आपल्या हातगाव, हिमायतनगर, माहूर, किनवट, त्याचबरोबर उमरखेड, महागाव ह्या सर्व तालुक्याची 1 लाख एकरच्या जमीन सिंचनाखाली येणार आहे. सिंचनाखाली जर जमीन आली तर आपण ऊस लागवड करणार आहोत, नवनवीन पिके घेणार आहोत आणि आपल्या खिशात पैसे येणार आहेत. जर माणूस शेतकरी सुखी तर देश सुखी. ही किमया फक्त जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्याला गेल्या 30 वर्षाच्या मागणीचं फळ दिलेलं आहे. मी जास्त वेळ न घेता परत एकदा भारताचे पंतप्रधान यांना 3ऱ्यांदा प्रधानमंत्री जर आपल्याला बघायचं असेल
तर माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसावर जे हिंगोली लोकसभेची उमेदवारी दिली, माझं मत देशाला मत, माझं मत भारताच्या सुरक्षेला मत, माझं दिलेलं मत भारत हा महासत्तेकडे जाऊ पाहत आहे. आणि बंधूंनो, एक एक मत काळाची गरज आहे. तुम्हाला माहित आहे, वाजपेयी सरकार फक्त 13 दिवसात पडलं होतं, पायउतारा झाला होता. एका मताला किती किंमत आहे. नरेंद्रभाई मोदी तर पंतप्रधान होणारच आहेत, परंतु हिंगोली जिल्ह्याचा, हिंगोली लोकसभेचा एक सर्वसाधारण कुटुंबातला व्यक्ती जी माझ्यावर केली तुमची सेवा करण्यासाठी, ती संधी आपल्या हाती आहे. आणखी वेळ गेलेली नाही. 4-5 दिवस मतदानाला शिल्लक आहेत. ते सुद्धा उमेदवार आमचा हातगावचाच आहे आणि मी सुद्धा हातगावचाच आहे. आपल्या पाहुण्याला आपल्या गाडीत 100 रुपयाचं पेट्रोल टाका आणि तिथं चक्कर मारून या हातगावमध्ये. त्या माणसाची काय प्रतिमा आहे, त्या माणसाचं काय काम आहे, त्या माणसाचे काय धंदे आहेत आणि माझे सुद्धा काय धंदे आहेत. आपण विचार करा, पुन्हा पुन्हा विचार करा, मशीन पर्यंत जाईपर्यंत विचार करा. आमच्यावर जशी पस्तावाची वेळ आली, तुमच्यावर येऊ नये म्हणून विनंती करतो. आयुष्यात राजकारणी असलो तरी कधीच खोटं बोलणारा माणूस नाही. परत एकदा तुम्हाला पटलं तर 5 दिवस वेळ आहे. जर तुम्हाला योग्य माणसाची निवड करायची आहे, 5 वर्षासाठी सालगडी लावायचा आहे. बंधूंनो, येणाऱ्या 26 तारखेला परत नम्र विनंती करतो, धनुष्यबाणासमोरील बटन दाबून महायुतीच्या उमेदवाराला विजयी करा. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद बाबूरावजी. सामान्य कुटुंबातील उमेदवार, 2 उमेदवारातला फरक आणि या देशाला नरेंद्र मोदीच्या नेतृत्वात विजय द्यावा म्हणून महायुतीला मतदान करावं असं त्यांनी आवाहन केलंय. या देशामध्ये 2 विचार, 2 आघाड्या मतदान मागण्यासाठी सामान्य माणसापुढे, या भारतापुढे उभ्या आहेत. एक आहेत इंडिया आघाडी, जी वामपंथी म्हणजे वाम मार्गी आहेत. अतिशय वाईट मार्गाने देशाची बदनामी करून वारसा चालवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. एकीकडे मान्य नरेंद्र मोदीच्या नेतृत्वात राम मार्गी आपण आहोत, प्रभू रामाचा गजर करणारे आपण आहोत. आणि या रामाचा गजर करत असताना नव महाराष्ट्र घडवणारे, देशाच्या विकासासोबत महाराष्ट्राचा विकास करताना आपल्या वंचित, शोषित आणि विकासाचा अनुशेष असलेल्या विदर्भाने मराठवाड्याला मुख्य प्रवाहात आणणारे, समृद्धी मार्ग देणारे, नवीन एक राष्ट्रीय महामार्ग देणारे आणि राष्ट्रीय महामार्गाचं, पाण्याचं आणि दळणवळणाचं जाळं उभं करणारं जाणत आधुनिक नेतृत्व, समाजाला, सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारं नेतृत्व, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना मी आदरपूर्वक विनंती करतो की त्यांनी या सभेला मार्गदर्शन करावं. धन्यवाद. भारत माता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, भगवान बिरसा मुंडा की, जय श्री राम. मंचावर उपस्थित आपले लोकप्रिय आमदार भीमराव केरामजी, उमरखेडचे आमदार नामदेवराव ससाणेजी, आपले लोकप्रिय उमेदवार आणि सामान्य घरचा, शेतकरी घरचा मुलगा असलेले बाबूराव कदम कोहळीकर, या ठिकाणी मंचावर उपस्थित माजी खासदार ॲडव्होकेट शिवाजी मानेजी, ॲडव्होकेट किशोर देशमुखजी, या ठिकाणी आमचे श्याम बापू भारती महाराज, ज्यांनी खूप तयारी केली होती असे आमचे रामदास पाटील सुमठाणकर, सुधाकर भाऊ भोयर, डॉक्टर मोहन चव्हाण, श्री धरमसिंग राठोड आणि ज्यांचा आज जन्मदिवस आहे असे किनवटचे नगर परिषदेचे नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, त्यांना मी जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. अशोक पाटील सूर्यवंशी, धरमसिंग राठोडजी, संध्याताई राठोड, दादाराव टारफे, अशोकजी, काय आलं बाबा हे आता काळजी करू नका, काही मला देऊ नका, मी सगळं बरोबर. सुधाकरराव भोयर, संध्याताई राठोड, अशोकराव नेमानीवार, विनोद भरणे, सचिन नाईक, ॲडव्होकेट रमण जायभाय, प्राध्यापक राजेंद्र केशवे, बालाजी आलेवार, विवेक ओंकार,
सूरज सातुरवार, श्रीकांत घोडेवार, बालाजी मुरकुटे, सुदर्शन नाईक, संभाजी लांडगे, गजानन कोल्हे, शीतलताई भांगे, संतोष चमनवार, सुनील पाटील, वैजनाथ करपुडे, संजय सिडाम, अजय चाळावार, आशुतोष बेंद्रे, नवीन राठोड. मंचावरील सर्व मान्यवर, कोणाचं नाव सुटलं असेल तर माझी चूक नाही, नाव लिहून देणाऱ्याची चूक आहे, त्यांची सगळ्यांची माफी मागतो. मंचावरील मान्यवर आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माता भगिनी आणि बंधूंनो, सर्वप्रथम माहूरगड वासिनी रेणुका मातेच्या चरणी मी नतमस्तक होतो. अनुसूया माता आणि दत्तप्रभूंना देखील दंडवत करतो. देव आणि संतांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या भूमीत आज मोदीजींकरता मत मागायला मी आलो आहे. बाबूरावांकरता नाही, बाबूराव तर आपले आहेतच, पण बाबूरावांच्या माध्यमातून मोदीजींना मत मांडायला मी आलो आहे. आणि म्हणून मोठ्या संख्येने या ठिकाणी आमचे सगळे लोक आहेत, आमचे आदिवासी बंधू आहेत, आमचे बंजारा बंधू आहेत. आणि म्हणून एकदा माझ्यासोबत म्हणा, संत सेवालाल महाराज की, तपस्वी श्री रामराव बापू की, सेन जय सेवालाल. माझ्या सर्व आदिवासी बंधूंना विनंती आहे, जय जंगो, जय लिंगो, जय पेरसा पेन, जय बिरसा मुंडा, समदीर चाकोट मंतोर. इस टाइमून भी मोदी साहेबान विजयी किवाल. आणि माझ्या सर्व बंजारा बंधूंना विनंती आहे, मोदी साहेब 400 पारेर घोषणा दिनोच ऊ इच्छा आपण पूर्ण करेर छ. वोरू सारू हिंगोली लोकसभा मतदार संघेर उमेदवार बाबूराव कदम एनन निवडन लायर छ. धनुष्य बाणेर बटन आपण दाबेर छ. शिवलाल महाराज की. बंधू भगिनींनो, जय भवानी, जय 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 भवानी. आज या ठिकाणी बाबूरावजींच्या प्रचाराकरता आपण एकत्रित आलोत. आपला सगळ्यांचा नारा आहे जय श्रीराम आहे ना, जय श्रीराम. रामाच्या हाती काय आहे? रामाच्या हाती काय आहे? बाबूरावच्या हाती काय आहे? इथे मोदीजींचं चिन्ह काय आहे? कोणाला मतदान होणार आहे? बरं, आता मला सांगा, बिरसा मुंडांच्या हाती काय आहे? बिरसा मुंडांच्या हाती काय आहे? मग आता कोणाला मतदान होणार आहे? धनुष्यबाण. इथे मोदीजींचा आणि बाबूरावांचा धनुष्यबाण आहे. बंधू भगिनींनो, ही साधी निवडणूक नाहीये. ही निवडणूक ग्रामपंचायत, नगरपंचायत, जिल्हा परिषद, विधानसभा अशी निवडणूक नाहीये. ही निवडणूक देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे. आपल्या देशाचा नेता कोण असेल तो नेता निवडण्याची ही निवडणूक आहे. आणि या ठिकाणी केवळ 2 पर्याय आहेत. पहिला पर्याय आहे विश्वगौरव विकास पुरुष माननीय नरेंद्र मोदीजी आणि त्यांच्या नेतृत्वातली आपली महायुती. आमचे एकनाथराव शिंदेजी यांच्या नेतृत्वात या ठिकाणी शिवसेना आहे. अजितजी पवार यांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आहे. आमची रिपाई रामदास आठवलेजी, जोगेंद्र कवाडेजी आहे. राज ठाकरेजी या ठिकाणी आहे. आमची रासपा आहे. आमच्या सोबत रयत क्रांती आहे. आमच्या सोबत वेगवेगळे पक्ष या ठिकाणी आहे. एक मोठी आघाडी आपली महायुती या ठिकाणी आहे. आणि दुसरीकडे राहुल गांधींच्या नेतृत्वात 26 पक्ष एकत्रित आले आहेत आणि त्याला नाव दिलाय इंडिया आघाडी. इंडिया आघाडी. आता या 2 आघाड्या कशा आहेत? एकीकडे मोदीजींची विकासाची ट्रेन आहे. मोदीजीच्या विकासाच्या ट्रेनला मोदीजीचं इंजिन आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पक्षांच्या बोग्या लागल्यात आणि आपल्या बोग्यांमध्ये दीन, दलित, गोर, गरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, अल्पसंख्याक, भटके, विमुक्त
ओबीसी सगळ्यांना बसण्याची जागा आहे. सगळ्यांना आपल्या ट्रेनमध्ये बसवून मोदीजींच्या इंजिनच्या माध्यमातून आपली विकासाची ट्रेन पुढे जाणार आहे. आणि तुम्ही देखील आमच्या बाबूराव कदम कोहळीकरांची बोगी ही मोदीजीच्या ट्रेनला लावली की अख्खी हिंगोली त्याच्यामध्ये बसेल आणि विकासाच्या दिशेने पुढे जाईल. दुसरीकडे राहुल बाबा आहेत. राहुल बाबा काय, त्यांचं पण एक आघाडी आहे, इंडिया आघाडी. आणि त्यांच्या आघाडीमध्ये आमचे पवार साहेब आहेत, उद्धव ठाकरेजी आहेत. पण त्यांची आघाडी कशी आहे? त्यांच्या आघाडीत इंजिनच आहे. राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे, उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे, शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे, लालू यादव म्हणतात मी इंजिन आहे, मुलायम सिंगांचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे, ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे, स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे. तिथे एकही डब्बा नाही आहे. आता मला सांगा, तुम्ही सगळ्यांनी इंजिन पाहिलाय, इंजिन मध्ये बसायला कोणाला जागा असते का? इंजिन मध्ये ड्रायव्हर आणि फार झाला तर त्याचा परिवार. माझं कुटुंब, माझी जबाबदारी, याच्या पलीकडे इंजिन मध्ये जागा नाहीये. राहुल गांधींच्या इंजिन मध्ये सोनियाजी आणि प्रियंकेजीला फक्त जागा आहे. उद्धव ठाकरेंच्या इंजिन मध्ये एकनाथ शिंदेंना जागा नाहीये. फक्त त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या इंजिन मध्ये केवळ आदित्य ठाकरेंना जागा आहे. शरद पवारांच्या इंजिन मध्ये केवळ सुप्रिया सुळेंना जागा आहे. बंधू भगिनींनो, तुमच्या करता त्यांच्या इंजिन मध्ये जागा नाही आहे. त्यामुळे त्यांची ट्रेन कशी आहे? कोणी मुंबईकडे ओढते तर कोणी बारामतीकडे ओढते, कोणी नागपूरकडे ओढते तर कोणी सोलापूरकडे ओढते. त्यांचं इंजिन जागेहून हलतही नाही, डुलतही नाही, चालतही नाही, बोलतही नाही. अशा प्रकारची ठप्प इंडिया आघाडी. आणि त्यामुळे मी तुम्हाला विनंती करता आलो आहे, अरे किनवट असेल, हिंगोली मतदारसंघ असेल, जनसामान्यांना सोबत घेऊन पुढे जायचं आहे. गेले 10 वर्ष देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींनी गरीब कल्याणाचा अजेंडा चालवला. आज आपण पाहू शकतो, गरीबाला मोठ्या प्रमाणात मोदीजींनी या ठिकाणी मदत केली. मोठ्या प्रमाणात गरीबाचं कल्याण आज या ठिकाणी मोदीजींच्या माध्यमातून झालेलं आपण बघितलं. आपण गेल्या 5 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये या ठिकाणी बघितलं, मोदीजींनी 20 कोटी लोक जे या ठिकाणी कच्च्या घरामध्ये राहत होते, त्या 20 कोटी लोकांना पक्क घर मोदीजींनी दिलं. अगदी आपल्या हिंगोलीचा विचार केला तर इथे देखील 54,000 कुटुंब म्हणजे 2 लाख लोकांना पक्क घर हे मोदीजींनी या ठिकाणी दिलं. आपण जर बघितलं तर गेल्या 10 वर्षामध्ये मोदीजींनी 55 कोटी घरांमध्ये गॅस सिलेंडर दिलं, 50 कोटी घरात शौचालय दिलं. 60 कोटी लोक असे होते की ज्यांच्या घरच्या आया बहिणींना पिण्याच्या पाण्याकरता त्या ठिकाणी एकतर नदीवर जावं लागायचं किंवा हंडा घेऊन आपल्या विहिरीवर जावं लागायचं. माननीय मोदीजींनी या 60 कोटी लोकांच्या घरी पिण्याचं पाणी पोचवलं आणि मोठ्या प्रमाणात आमच्या महिलांना त्या ठिकाणी सुटका दिली. आज आपण बघू शकतो, खऱ्या अर्थानं मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आज आमच्या 50 कोटी युवांना मुद्राचं लोन मिळालं. 10 लाखापर्यंतचं लोन, कुठलंही तारण नाही, कुठलीही गॅरंटी नाही. पूर्वी जर कोणी बँकेत गेला तर बँक विचारायची तुमच्याकडे तारण ठेवायला घर किंवा जमीन आहे का? एखादा सरकारी व्यक्ती तुमचा नातेवाईक आहे का? आणि जर सांगितलं की माझ्याकडे नाही तर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं लोन मिळत नव्हतं. मोदीजींनी सांगितलं या सगळ्या लोकांची गॅरंटी मी घेतो. बिना तारण आणि बिना गॅरंटीचं जवळपास 50 कोटीपेक्षा जास्त लोकांना लोन मिळालं. आणि त्यामध्ये 31 कोटी आमच्या माता भगिनी आहेत ज्यांना लोन मिळालं. मोदीजी म्हणतात
एक महिला जर आपल्या पायावर उभी राहिली तर पूर्ण कुटुंब आपल्या पायावर उभं राहतं. आणि म्हणून मोदीजींनी 8 लाख कोटी रुपये 80 लाख बचत गट तयार केले आणि त्यांना 8 लाख कोटी रुपये या ठिकाणी दिले. आणि या 8 लाख कोटी रुपयाच्या माध्यमातून आमच्या महिलांच्या हाताला काम मिळालं पाहिजे हे मोदीजींनी या ठिकाणी केलं. प्रत्येक व्यक्तीचा विचार मोदीजींनी केला. आज आमचे 12 बलुतेदार आहेत, त्यांच्याकरता मोदीजींनी योजना तयार केली आणि पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या आमच्या गावगाड्यातल्या लोकांना 30,000 कोटी रुपये मोदीजींनी दिले. आमच्या आदिवासी समाजाकरता जनमन सारखी योजना मोदीजींनी आणली. 24,000 कोटी रुपये आमच्या आदिवासींच्या पाड्यांना, वाड्यांना, वस्त्यांना त्या ठिकाणी दिले. आमच्या बंजारा समाजाच्या तांड्यांना त्या ठिकाणी मोदीजींच्या माध्यमातून निधी दिला. आणि मोदीजींनी या ठिकाणी आमच्या अनुसूचित जातीचे जे लोक आहेत त्यांच्यामध्ये उद्योजक तयार झाले पाहिजे. प्रत्येक बँकेला सांगितलं तुमच्या बँकेच्या प्रत्येक ब्रँचमध्ये तुम्हाला अनुसूचित जातीच्या युवांना लोन द्यावंच लागेल आणि ज्या बँका देणार नाही त्याचा लायसन्स रद्द होईल. आज लाखो अनुसूचित जातीचे आमचे तरुण हे पायावर उभं करण्याचं काम या ठिकाणी माननीय मोदीजींनी केलं. बंधू भगिनींनो, आमच्या सिनियर सिटीजन करता जे म्हातारे झाले आहेत, वयस्कर झाले आहेत, त्यांच्याकरता वयोश्रीची योजना आणली. कोणाला कानाचं यंत्र पाहिजे तर कानाचं यंत्र मोफत, कवळी पाहिजे तर कवळी मोफत, स्टिक पाहिजे तर स्टिक मोफत, कमोड पाहिजे तर कमोड मोफत. ज्या ज्या वस्तू व्यक्ती थोडा म्हातारा झाला की लागतात त्या त्या वस्तू दिल्या. आणि आता तर एकीकडे 55 कोटी लोकांना मोदीजींनी 5 लाखापर्यंतचा इलाज मोफत केलाय. पण 70 वर्षाच्या वरचे जेवढे लोक आहेत, कुठल्याही समाजाचे असो, कुठलाही भाषा बोलणारे असो, कुठल्याही जाती धर्माचे असो, अशा सगळ्या लोकांना 5 लाखापर्यंतचा सगळा इलाज आणि त्यांना रोज लागणारी औषधं देखील आता मोदीजी मोफत देणार आहेत. आणि एवढंच नाही, 80 कोटी लोकांना मोफत रेशन देण्याचं काम मोदीजींनी 2020 सालापासून केलं आणि पुढचे 5 वर्ष देखील या 80 कोटी लोकांना मोफत रेशन देण्याचं काम मोदीजी करणार आहेत. मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो, या देशामध्ये कोरोना सारखी बिमारी आली. आपण सगळे आठवा काय परिस्थिती होती. आपले नातेवाईक देखील ओळख दाखवत नव्हते. कोणी मेला तर कोणी जात नव्हतं. मयत कशी करायची प्रश्न होता. अशा प्रकारची अवस्था होती. जग म्हणायचं या भारतामध्ये लोक मरून जातील. एवढा मोठा 140 कोटीचा भारत, याच्यामध्ये किमान 25-30 कोटी लोक तरी मरतील. आता भारताला कोणी वाचवू शकत नाही. पण त्या लोकांना माहिती नव्हतं या भारतामध्ये एक असा मर्द प्रधानमंत्री आहे, ज्या प्रधानमंत्र्याने या ठिकाणी कोरोनाची लस तयार केली आणि 140 कोटी लोकांना 2 वेळा लस दिली. मिळाली का तुम्हाला लस? मिळाली की नाही सांगा हात वर करून. कोणाकोणाला मिळाली? प्रत्येकाला 2दा लस मिळाली. 1 नवा पैसा द्यावा लागला का? कोणाला 1 नवा पैसा द्यावा लागला नाही. अरे आपण आज जिवंत आहोत ते नरेंद्र मोदीजींनी आपल्याला ती लस घरोघरी दिल्यामुळे, प्रत्येकाला लस दिल्यामुळे आज आपण या ठिकाणी जिवंत आहोत. आणि म्हणून बंधू भगिनींनो, मोदीजींच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आज देशामध्ये काम चाललेलं आहे आणि पुढच्या काळामध्ये याहीपेक्षा जास्त काम हे मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे. आणि त्याकरता आपल्याला मोदीजींना 3ऱ्यांदा प्रधानमंत्री बनवायचं आहे. काही लोक सांगतात हे 3ऱ्यांदा प्रधानमंत्री झाले म्हणजे संविधान बदलतील. अरे नरेंद्र मोदी त्या व्यक्तीचं नाव आहे ज्यांनी सांगितलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान होतं म्हणून चहा विकणारा माझ्यासारखा पोरगा आज या ठिकाणी देशाचा प्रधानमंत्री आहे. आणि मोदीजींनी सांगितलं गीता बायबल कुराणपेक्षा मला संविधान जास्त महत्वाचं आहे. आणि पहिल्यांदा ज्यावेळी मोदीजी आपण बघितलं असेल एनडीएचे नेते म्हणून निवडून आणण्याकरता त्यांना बोलवलं, पहिले त्यांनी संविधानाची पूजा केली आणि त्यानंतर एनडीएचं नेतृत्व स्वीकारलं.
मोदीजींनी सांगितलंय, अरे जोपर्यंत चंद्र आणि सूर्य या धरती तलावर आहे तोपर्यंत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान कोणीच बदलू शकत नाही आणि जोपर्यंत भारतीय जनता पार्टी आणि महायुती आहे आम्ही कोणाला संविधानाला हात देखील लावू देणार नाही. आणि म्हणून बंधू भगिनींनो, मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे. आज तुम्ही पाहताय राज्यामध्ये एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात सरकार काम करते आहे. आमच्या या ठिकाणी आमदार साहेबांनी सांगितलं, केराम साहेबांनी सांगितलं की किती वेगवेगळ्या प्रकारे आपण निधी त्या ठिकाणी दिला. बंधू भगिनींनो, हा सगळा निधी गेल्या 2 वर्षात दिलाय. कारण 2.5 वर्ष उद्धव ठाकरेंचं सरकार होतं, फुटकी कवडी तुम्हाला मिळाली नाही. न तुम्हाला किनवटला मिळाली, न हिंगोली मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी मिळाली. पण बंधू भगिनींनो, या ठिकाणी एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वामध्ये सरकार आल्यानंतर आज परिवर्तन आपल्याला पाहायला मिळत आहे. आज आपण पाहतोय, आपण आदिवासी वाडे पाडे जोडण्याकरता 5,000 कोटी रुपयाची बिरसा मुंडा जोड रस्ते योजना आणली. आमच्या तांड्यावर सर्व प्रकारच्या सोयी पोहोचवण्याकरता संत सेवालाल महाराज तांडे वस्ती योजना या ठिकाणी आणली. आमच्या गोर बंजारा समाजाकरता नवी मुंबईमध्ये भवन बनवण्याकरता आपण त्या ठिकाणी जागा दिली. आणि एवढंच नाही तर आपल्याला माहिती आहे की खऱ्या अर्थानं पोहरा देवीचा विकास करण्याकरता मी ज्यावेळेस मुख्यमंत्री होतो आम्ही पहिले 100 कोटी रुपये दिले. आणि या ठिकाणी मोहन भाऊ तुम्ही सांगा, उद्धवजी आल्यानंतर पहिलं काम काय केलं? त्या 100 कोटीवर स्थगिती त्या ठिकाणी देण्यात आली. पण पुन्हा आपलं सरकार आलं, ते 100 कोटी तर दिलेच, पण आमच्या शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये अजून 300 कोटी रुपये त्या ठिकाणी दिले. आणि आज पोहरा देवीचं चित्र हे आपण पूर्णपणे बनवतोय. आज आपण पाहू शकतो इतक्या मोठ्या प्रमाणात माहूरचा विकास त्या ठिकाणी होतोय, रेल्वेचे प्रकल्प होत आहेत मोठ्या प्रमाणामध्ये. आपण खऱ्या अर्थानं या ठिकाणी परिवर्तन करतोय. आणि आज आपल्याला माहिती आहे पैनगंगा नदीवर जे उच्च पातळी बंधारे ज्याचा उल्लेख या ठिकाणी आमच्या उमेदवारांनी केला, खरं म्हणजे हे उच्च पातळी बंधारे हे हिंगोली जिल्हा आणि नांदेड जिल्ह्याचं चित्र बदलणारे आहेत. इथल्या शेतकऱ्यांचं जीवन बदलणारे आहेत. वर्षानुवर्ष मागणी होती, मागणी पूर्ण होत नव्हती. माझ्याकडे विभाग आल्यानंतर मी अभ्यास केला आणि अधिकाऱ्यांना सांगितलं की या ठिकाणी आपल्याला हे बंधारे करावे लागतील. आणि आपल्याला माहिती आहे आमच्या भीमरावजी केराम यांनी देखील खूप पाठपुरावा केला आणि आपल्या या सगळ्या किनवट भागाला जे मोठ्या प्रमाणात मदत करणार आहेत असा धानोडा, मारेगाव, चिलवट हे उच्च पातळी बंधारे 350 कोटी रुपयाचे आणि उनकेश्वर उच्च पातळी बंधारा 232 कोटी रुपयाचा हा देखील आपण या ठिकाणी दिलाय. पाटोदा मध्यम प्रकल्प त्याला आपण निधी दिलेला आहे. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या या सिंचन प्रकल्पांना आपलं धरण कुठलं मी नाव विसरलो, चिमटा धरण. माझ्याकडे सातत्याने चिमटा धरणाकरता या ठिकाणी केराम साहेब येतात. केराम साहेब चिंता करू नका, चिंता नको, चिमटा हवा. त्यामुळे त्याचंही जे काम आहे, आता आचारसंहिता आहे, आचारसंहिता संपू द्या, त्याचीही बैठक घेतो आणि तेही काम मी मार्गी लावतो. कारण आपल्याला या सगळ्या भागाचं चित्र बदलायचं आहे. बंधू भगिनींनो, एकच गोष्ट तुम्हाला मी सांगू इच्छितो, खऱ्या अर्थानं हिंदू हृदय सम्राट, खऱ्या अर्थानं आमच्या सगळ्यांकरता जे अतिशय आदरणीय आहेत, वंदनीय आहेत, अशा वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं की ज्या दिवशी काँग्रेस सोबत जाण्याची वेळ माझ्याकडे येईल त्या दिवशी शिवसेनेचं दुकान मी बंद करेन, त्या दिवशी मी शिवसेना ठेवणार नाही. पण सत्तेकरता त्यांचे सुपुत्र उद्धव ठाकरेजींनी काँग्रेसची आणि शरद पवार साहेबांची घरोबा केला. ज्या शरद पवार साहेबांनी बाळासाहेब ठाकरे जिवंत असताना शिवसेना फोडली, त्यांच्या सोबत घरोबा केला, ज्या काँग्रेसला
हिंद हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी विरोध केला, त्यांच्याशी समझोता केला आणि त्याच वेळी जे खरे शिवसैनिक होते त्यांच्या मनामध्ये खतखत होती. अरे जय भवानी जय शिवाजी म्हणत आजपर्यंत ज्यांच्याशी संघर्ष केला आता त्यांचे तलवे चाटावे लागतील अशा प्रकारची भावना त्यांच्या मनामध्ये होती. आणि त्यांना नेत्याच्या रूपानं एक मर्द मराठा मिळाला, त्याचं नाव एकनाथ शिंदे. ज्या एकनाथ शिंदेनी सांगितलं बाळासाहेब ठाकरेंचा विचार मी सोडणार नाही आणि खरी शिवसेना घेऊन ते आपल्याकडे आले आणि भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं सरकार आम्ही तयार केलं. आणि त्यानंतर माननीय मोदी साहेबांचा विकास बघत अजितदादा पवारांनीही शरद पवारांना टाटा बाय बाय केला आणि सांगितलं आता तुमच्या सोबत पवार साहेब मी राहू शकत नाही, कारण महाराष्ट्राचा आणि देशाचा विकास करायचा असेल तर केवळ आणि केवळ नरेंद्र मोदीजी करू शकतात. आणि म्हणून बंधू भगिनींनो, ही जी लढाई आहे ही लढाई एकीकडे मोदीजींच्या नेतृत्वामध्ये, एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वामध्ये खरी शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना या ठिकाणी आहे आणि दुसरीकडे डुप्लिकेट आघाडी आहे. डुप्लिकेट आघाडी बाबूरावजी कदम कोळीकर यांच्यासारख्या सामान्य तरुणाला या ठिकाणी आपण खऱ्या अर्थानं उमेदवारी दिलेली आहे. आमचे अनेक लोक, रामदास पाटील असतील, महाराज असतील, अनेक लोक आमचे या ठिकाणी माने साहेब असतील, हे रांगेमध्ये होते. या सगळ्यांची इच्छा होती, यांनी काम केलं होतं. पण आम्ही विनंती केली, आपण सत्तेकरता निवडून आलो नाही, विचारांकरता निवडून आलो आहे आणि आपल्या महायुतीचा प्रत्येक उमेदवार निवडून आलाच पाहिजे. त्यामुळे तुम्ही बाबूरावांच्या पाठीशी उभे राहा आणि हे सगळे पूर्ण ताकदीने बाबूरावांच्या पाठीशी उभे आहेत. आता येत्या 26 तारखेला तुम्हाला संधी आहे, तिसऱ्यांदा मोदीजींना प्रधानमंत्री करण्याची तुम्हाला संधी आहे. यावेळेचं मत हे उमेदवाराकरता, हे पक्षाकरता नाही, यावेळेचं मत हे भारताकरता आहे. कारण भारताला एक चांगला देश बनवण्याकरता, दीन दलित गोरगरिबाचं उत्थान करण्याकरता देश गौरव नरेंद्र मोदीजी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झाल्यानंतर भारताला पुढे घेऊन जाणार आहेत आणि त्या भारताच्या वाटचालीमध्ये वाटेकरी होण्याकरता तुम्हाला संधी मिळालेली आहे. 26 तारखेला सकाळी उठा, मतदान केंद्रावर जा, धनुष्य बाणाची बटन दाबा. धनुष्य बाणाची बटन दाबल्याबरोबर मत मिळेल बाबूरावांना, मत मिळेल मोदीजींना आणि आपल्या विरोधकांना त्या ठिकाणी शॉक लागेल आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी धनुष्य बाणाचा आणि मोदीजींचा विजय होईल. तो विजय करण्याकरता आपण आशीर्वाद द्यावा एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.